नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघू शकतो आज रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते तालुका पुरंदर जिल्हा पुणे यासाठी हरणी म्हणून गाव आहे। तिथून आपल्याकडं यादव काका असतील, तसेच त्यांच्याबरोबर इतर सहकारी आलेले आहेत। आता त्यांची पण आपण मुलाखत घेणार आहोत। त्यांचे पण दोन शब्द आपल्या नर्सरीबद्दल किंवा त्यांचा जो काय एक्सपिरियन्स आहे इथं येण्यापर्यंतचा ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। लिंबू लागवडीबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे या व्हिडिओतून। आणि हा आहे आपला कागदी लिंबू साई सरबती किंवा आपण देशी लिंबू जो म्हणतो, पातळ सालीचा, काटा जास्त जरी असला तरी लिंबूची जी क्वालिटी आहे ती एक नंबर आहे। आणि बघू शकतो कशा पद्धतीने हे क्वालिटी माल जो आहे रोपं जे आहेत ते सिलेक्ट करायची चालू आहेत। आणि आता आपल्यासोबत आहेत इथं काका। काका नमस्कार। या काका इकडं। आपलं पूर्ण नाव? हनुमंत आनंदराव यादव। ओके, गाव कोणतं आपलं? हरणी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। ओके, आता हे रोपांच्या लागवडीचं नियोजन असेल किंवा इथं नर्सरीपर्यंत पोहोचण्याचा जो काय अनुभव आहे तुमचा तो जरा शेअर करा। कारण आम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरतीच माहिती मिळाली, त्यानंतर तुमच्याशी फोनवरती संपर्क करून प्रत्यक्ष नर्सरी पण बघायची होती आम्हाला। ओके, त्यासाठी आम्ही ऑर्डर देण्याऐवजी इथं प्रत्यक्ष येऊन सगळी नर्सरी फिरून पाहिली। व्हरायटी भरपूर दिसते आम्हाला इथं, नर्सरी खूप मोठी आहे। बरोबर। आणि लागवड पश्चात जी काही त्याची व्यवस्था कशी करायची या दृष्टीने आम्हाला थोडंसं मार्गदर्शन पाहिजे होतं। लागवड कशी करायची, त्यानंतरचं खताचं किंवा फवारणीचं शेड्यूल कसं असलं पाहिजे त्याबद्दलही आम्हाला इथं माहिती मिळाली। आणि रोपं आम्हाला थोडीशी मोठ्या साईजची पाहिजे होती, पण सध्या उपलब्ध जे आहेत ते रोपं ठीक आहेत, ते रोपं आता घेऊन चाललो आहे। ओके, आता ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चॅनल बघितला किंवा कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही तुम्हाला जे काही नर्सरीबद्दल सांगितलं किंवा जे काही इथल्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या इथं आल्यानंतर अनुभवाला आल्या का? हो, निश्चित आल्या। म्हणजे तोच आम्हाला खरं तर म्हणजे आमच्या मनात ती शंका होती, त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष इथं आलो। परंतु जे काय आम्हाला यूट्यूब चॅनलवरती जी माहिती होती आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये आम्हाला कुठली तफावत आढळली नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही चित्र असं काहीतरी खूप मोठं काहीतरी दाखवून प्रत्यक्षात इथं नाही आहे तसं काय आम्हाला दिसलं नाही कुठे। अतिशय जे यूट्यूब चॅनलवरती जी काय माहिती होती त्याप्रमाणे इथं आम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या। ओके, म्हणजे असं काय नाही की नर्सरी सांगितल्या किंवा तिथं नर्सरी नाही आहे किंवा काही गोष्टी म्हणजे चुकीच्या, थोडक्यात काही गोष्टी नाही, जे आहे ते रिअल आहे। आम्हाला कुठेही जाणवलं नाही। ओके, आता किती झाडांचं हे नियोजन केलं आपण लिंबूचं? आता आमचं हे आम्ही 2-4 जणांची झाडं आहे ती। ओके, 68 झाडं आता मी लिंबूच चालवले। ओके, आणि बाकीची इतर काय मिक्स फळझाडं? हां, फळझाडातले व्हरायटी किंवा मसाल्याची झाडं वगैरे? मसाल्याची काही झाडं, इतर काही नारळाची काही झाडं, नारळाची, आंब्याची पण, आंब्याची पण काही घेतलेलं आहे। ओके, आता ऑल ओव्हर टोटल नर्सरी म्हणजे कशी वाटली तुम्हाला? छान आहे नर्सरी, छानच आहे आणि व्हरायटी खूप आहे। व्हरायटी खूप आहे आणि सर्व्हिस आणि मार्गदर्शन खूप बारीक सारीक गोष्टीचं केलं जाते। खूप आपली चांगली गोष्ट आहे नर्सरीमध्ये। पहिल्यांदा आता बऱ्याच नर्सरी आम्ही फिरलो, पहिल्यांदा आम्हाला अनुभव आला की खूप बारीक सारीक सांगितलं किंवा प्रत्येक शंकेला व्यवस्थित उत्तर दिलं जातं। उगाच काहीतरी आपण सांगायचं असा प्रकार नाही, किंवा चित्र असं खूप काहीतरी फुगवून सांगायचं तसं काय आम्हाला जाणवलं नाही। आता झालेले आपली बाकी रोपं झालेली आहेत भरून, आता लिंबू पण चाललाय आणि सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्टेड माल मिळतोय का आपल्याला? म्हणजे आता आपण बघतोय निवडून भरली जातात। बरोबर, पूर्णपणे समाधानी आहे। समाधानी। आता एक थोडक्यात फक्त शेतकऱ्यांना नवीन काय सांगाल? हा व्हिडिओ आता बरीच लोक बघणार आहेत, तर काय सांगाल? नर्सरीत यावं का डायरेक्ट रोपं मागवावी, काय कसं? नाही, डायरेक्ट रोपं मागवायला हरकत नाही। ज्यांना आपण ज्याला पहिल्यांदा मागवायची त्यांनी एकदा नर्सरी बघून जावं। हां, बरोबर। जे ऑलरेडी पूर्वी नेले त्यांचा काही विषय नाही, पण नवीन माणसाने एकदा नर्सरी बघून जावं, म्हणजे व्हरायटी बघता येते, रोपे बघता। आता ज्यांना शक्यच नाही, आता आपले ऑल महाराष्ट्रात कस्टमर आहेत 1000-1200 किलोमीटर, तर डायरेक्ट मागवलं तरी काय मागवायला काही अडचण नाही, कारण आता तुम्ही नर्सरी बघितलेली आहे। आणि आता मित्रांनो बघू शकतो आपल्यासोबत यादव काका होते, आता आपल्याकडे ते स्वप्नील सर ना, स्वप्नील दादा सुद्धा त्यांचे म्हणजे फॅमिली मेंबर्स आहेत। आणि अजून आपले 1-2 मेंबर आलेले आहेत, पण थोडंसं प्रवासानं कंटाळल्यामुळे ते थांबलेले आहेत ऑफिसला। तर आता बघू शकतो मित्रांनो, आता ही जवळजवळ एक 50-60 रोपं झालेली आहेत आणि बाकीचं जे आहे ते रोपांचं सुद्धा लोडिंग चालू आहे। बाकीचे आतमध्ये रोपं टाकलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं यादव काकांचं खूप आभार, त्यांनी आपल्या नर्सरीबद्दल एक रिव्ह्यू जो दिला, जो रिअल आहे तो दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं आले त्याबद्दल त्यांचं वेलकम आहे, स्वागत आहे। आणि रोपांची क्वालिटी चांगली दिलेली आहे आणि आता तिथून पुढं जो सल्ला मार्गदर्शन जो इतर शेतकऱ्यांना जो आपण चांगल्या प्रकारे देतो तसाच त्यांनासुद्धा मिळणार आहे। आता बघू शकतोय स्वप्नील दादा, नमस्कार। नमस्कार। कशी वाटली नर्सरी? एक नंबर।
एक नंबर वाटली ना? आता आपल्या जुन्या ज्या बागा आहेत त्याचं कन्सल्टिंग वगैरे तुम्हाला जे दिलं ते कसं वाटलं? एकदम योग्य वाटलं. ओके, म्हणजे तुम्हाला जुन्या बागेंना पण सगळं जे नियोजन मिळालं, नवीन बागेंचं सुद्धा सगळं मिळत आहे तुम्हाला. ओके, बाकी काय नर्सरी काय ऑल ओव्हर कसं वाटली? नर्सरी एक नंबर आहे, काय अडचण सगळी झाडे बिडे मिळते तिथे व्यवस्थित, ओके सगळी टॉपची झाडे. ओके, धन्यवाद. बघू शकतो आता स्वप्नील दादांनी सुद्धा रिव्ह्यू दिलेला आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं आता हे काम चालू आहे. आता हे आमचे बाकीचे मेंबर सगळं नियोजनबद्ध बघू शकतो. खराब रोपं किती बाजूला काढल्यात. आता भरायचे रोपं आपल्याला 100-150 झाडं एक लमसम, तर त्यात आता तेवढीच झाडं बाजूला काढलेली आहेत आपण, कारण खराब रोप द्यायचं नाही आपल्याला. कारण रोपांचं जर क्वालिटी झाली, रोपं चांगली झाली तरच आपल्याला तिथून बिझनेस येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो शेतकरी येतोय तो शेतकरी नाराज नाही झाला पाहिजे, हे आपलं मित्रांनो एक हेतू आहे. आणि आता जास्त आपण ह्या व्हिडिओमध्ये आता थोडासा व्हिडिओ लांब होतोय तर जास्त काय बोलणार नाही. आता बरेचसे कन्सल्टिंगचे जे व्हिडिओ आपले चॅनलवर ऑलरेडी आहेत ते तुम्ही पाहू शकताय आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर त्यावर तुम्ही संपर्क करून इतर माहिती घेऊ शकताय. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.